गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये मेथड्स ऑफ कंट्रोलिंग डिस्ट्रीब्युशन कॉस्ट पाहिली होती. त्याच्यानंतर आता आपण स्टार्ट करणार वे टू कंट्रोल सप्लाय चेन कॉस्ट. सप्लाय चेन कॉस्ट वर कशा पद्धतीने कंट्रोल केली जाते. सो त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे कस्टमर सर्व्हिसेस. कस्टमर सर्व्हिसेस मध्ये काय म्हटलं त्यांनी, गिव्ह कस्टमर्स व्हॉट दे रिअली वॉन्ट, नॉट जस्ट व्हॉट यू थिंक दे वॉन्ट. म्हणजे कस्टमर्सला अशा गोष्टी द्या ज्या की कस्टमर्सला हव्या आहेत. तुम्हाला जसं वाटतं की कस्टमर्सला हे हवं आहे तसं नाहीये, तर कस्टमरला रिअली काय हवं आहे त्या पद्धतीने कस्टमर्सला त्या गोष्टी प्रोव्हाइड करा. देन द कस्टमर रिक्वायरमेंट शुड शेप युअर सप्लाय चेन स्ट्रॅटेजी. कस्टमर रिक्वायरमेंट नुसार तुमची सप्लाय चेन स्ट्रॅटेजी आहे त्याला शेप येतो. देन इट इज ऍप्लिकेशन ऑफ मार्केटिंग प्रिन्सिपल्स अँड अवॉइड कॉस्ट फॉर थिंग्स फॉर विच दे सी नो व्हॅल्यू. इट इज ऍप्लिकेशन ऑफ मार्केटिंग प्रिन्सिपल्स. हे काय आहे तर मार्केटिंग प्रिन्सिपलचं ऍप्लिकेशन आहे. आणि अवॉइड कॉस्ट फॉर थिंग्स फॉर विच दे सी नो व्हॅल्यू. म्हणजे कस्टमरच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टीला व्हॅल्यू नाहीये त्या गोष्टीवरची कॉस्ट अवॉइड करा. सो हे त्यांनी कस्टमर सर्व्हिसेस मध्ये म्हटलेलं आहे. मग ह्याच्याने काय होणार आहे, सप्लाय चेन कॉस्ट कंट्रोल मध्ये येणार आहे. देन सेकंड वन येतो सप्लाय चेन स्ट्रॅटेजी. सप्लाय चेन स्ट्रॅटेजी मध्ये काय म्हटलंय, वॉज द कस्टमर रिक्वायरमेंट आर अंडरस्टूड क्लिअरली. कस्टमरला काय हवं हे एकदा तुम्हाला क्लिअरली समजलं, क्लिअरली डिफाईन अ सप्लाय चेन स्ट्रॅटेजी व्हॉट विल अचीव बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, दॅट विल अचीव बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. तर तुम्हाला तुमचे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह अचीव करणं सोपं जातं. द राईट स्ट्रॅटेजीज विल अवॉइड वेस्टेजेस ऑफ मनी ऑन ऍक्टिव्हिटीज. जर तुमची स्ट्रॅटेजी बरोबर असेल तर काय होतं, त्याच्यामुळे तुमचे वेस्टेजेस जे आहेत ते वेस्टेजेस ऑफ मनी, सो पैशाचा होणारा जो काही वेस्टेज आहे तो अवॉइड केला जाऊ शकतो ऑन ऍक्टिव्हिटीज दॅट डू नॉट कॉन्ट्रीब्युट टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. जे अशी काही अमाऊंट आहे किंवा अशी काही कॉस्ट आहे जे की तुमच्या ऑब्जेक्टिव्ह वरती कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करत नाहीये, अशा पद्धतीची कॉस्ट मग त्याच्यामुळे काय होतं अवॉइड केली जाऊ शकते आणि त्याचा फायदा तुम्हाला कॉस्ट कंट्रोलला होणार आहे. देन म्हटलेलं आहे सेल्स अँड ऑपरेशन्स प्लॅनिंग. सेल्स अँड ऑपरेशन्स प्लॅनिंग मध्ये काय म्हटलंय, सेल्स अँड ऑपरेशन प्लॅनिंग इज अ प्रोसेस दॅट शेअर इन्फॉर्मेशन अँड ब्रिंग्स पीपल टुगेदर. इफ द प्रोसेस इज नॉट थॉट प्रॉपरली, then even the most expensive software in the world cannot save you. काय म्हटलंय, सेल्स अँड ऑपरेशन प्लॅनिंग इज प्रोसेस दॅट शेअर्स इन्फॉर्मेशन अँड ब्रिंग्स पीपल टुगेदर. सेल्स अँड ऑपरेशन्स प्लॅनिंग ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली जाते अँड ब्रिंग्स पीपल टुगेदर, आणि त्याच्यामुळे लोकांना एकमेकांसोबत जोडून ठेवते. इफ द प्रोसेस इज नॉट थॉट प्रॉपरली, जर ही प्रोसेस प्रॉपर झाली नाही तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, इवन द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर इज इन द वर्ल्ड कॅन नॉट सेव्ह यू. मग कोणतेही एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर जरी तुम्ही जगातलं वापरलं तरी मग तुम्हाला ते वाचवू शकत नाही. आलं लक्षात. सेल्स अँड प्रमोशन प्लॅनिंग पासून म्हणजे सेल्स अँड प्रमोशन प्लॅनिंग हे खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमर्स आणि तुमचं ऑर्गनायझेशन एकमेकांसोबत कसं टुगेदर ब्रिंग्स टुगेदर, लोक एकमेकांशी जोडली जातात. पण तीच जर स्ट्रॅटेजी तुमची चुकली तर मग तुम्हाला मार्केटमध्ये उभं राहणं खूप कठीण होईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. देन येतं नेटवर्क डिझाईन. डिझाईन द सप्लाय चेन नेटवर्क इज सच अ वे दॅट कॉस्ट इज केप्ट डाऊन अँड प्रोडक्ट हँडलिंग इज मिनिमाइज. डिझाईन द सप्लाय चेन नेटवर्क इन सच अ वे, अशा पद्धतीने डिझाईन सप्लाय केल्याने काय होणार आहे, वे दॅट कॉस्ट इज केप्ट डाऊन, कॉस्ट तुमची कमी होईल अँड प्रोडक्ट हँडलिंग इज मिनिमाइज, आणि तुमचं प्रोडक्ट हँडलिंग जे आहे त्याचं ते काय होईल, कमी होईल. Inadequate network design can lead to excessive handling, too many stock locations and poor utilization of distribution centers. काय म्हटलंय, inadequate network design can lead. आता म्हणजे काय म्हटलंय, तर जर तुमचं नेटवर्क डिझाईन प्रॉपर नसेल तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर खूप लोक तुमचं प्रोडक्ट हँडल करणार आणि त्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टला काय होणार, डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. टू मेनी स्टॉक लोकेशन्स, तर तुम्हाला सारखे स्टॉक लोकेशन बदलावे लागतील. अँड पुअर युटिलायझेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन सेंटर्स, आणि जे काही डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आहेत त्याचं खूप म्हणजे कमी युटिलायझेशन होईल, आणि त्याच्यामुळे तुमचं काय होतं की नेटवर्क डिझाईन जे काय आहे ते बिघडण्याचे चान्सेस असतात. सो त्याच्यामुळे नेटवर्क डिझाईन हा एक नेक्स्ट पार्ट म्हटलाय. ते त्याच्यानंतर म्हटलंय आउटसोर्सिंग.
85% or more of business outsource some part of the supply chain operations or management. 80% or more business outsource some part of the supply chain operation or management. Warehousing and transport function are outsourced. Companies may control distribution cost by outsourcing. आता बऱ्याचशा म्हणजे 85% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपनी ज्या आहेत त्या काय करतात तर आउटसोर्स ऑपरेशन्स और मॅनेजमेंट हे करतात. आउटसोर्स म्हणजे काय तर थर्ड पार्टीला तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट देतात. मग याच्यामध्ये काय होतं वेअर हाऊस अँड ट्रान्सपोर्ट फंक्शन्स आउटसोर्स. वेअर हाऊसिंग म्हणजे स्टॉक करण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट फंक्शन जे आहे ते थर्ड पार्टीला दिलं जातं. कंपनीज मे कंट्रोल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट बाय आउटसोर्सिंग. त्यामुळे आउटसोर्सिंगला दिल्यामुळे काय होतं की वेस्टेजेस वाढतं आणि वेस्टेजेस कमी होतं आणि वेस्टेज कमी झाल्यामुळे त्याच्यावरचा कॉस्ट जो आहे तुमचा तो कंट्रोल करता येतो. त्याच्यामुळे म्हटलं कंपनीज मे कंट्रोल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट बाय आउटसोर्सिंग. डिस्ट्रीब्युशन कॉस्ट जे आहे ते आउटसोर्सिंग थ्रू कमी केली जाते किंवा कंट्रोल केली जाते. देन येतं assets utilization. The more assets you utilize the better. सो जास्तीत जास्त ऍसेटचा यूज करणे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अंडर युटिलायझेशन ऑफ ऍसेट्स सच व्हेकल फ्लीट्स फॅसिलिटीज और इन्व्हेंटरी मीन्स इनइफिशियन्सी अँड पुअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. काय म्हटलं अंडर युटिलायझेशन ऑफ ऍसेट सच ॲज व्हेकल. युटिलायझेशन ऑफ ऍसेट्स मध्ये काय म्हटलंय व्हेकल फ्लीट्स फॅसिलिटीज और इन्व्हेंटरी मीन्स इनइफिशियन्सी अँड पुअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की जास्तीत जास्त असेटचा यूज केला तर ते चांगलं ठीक आहे. पण जर अंडर युटिलायझेशन ऑफ असेट पण जर फक्त युटिलायझेशन असेटमध्ये तुम्ही फक्त व्हेकल फॅसिलिटीज आणि इन्व्हेंटरीचा जर यूज केलात तर त्याचा इफेक्ट काय होतो तर पुअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते खूप कमी मिळतं तुम्हाला. देन म्हटलेलं आहे परफॉर्मन्स मेजरमेंट. परफॉर्मन्स मेजरमेंट मध्ये काय येतं तर मेजर व्हॉट इज स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट so that you can manage and improve. Consider key performance indicators to measure the performance. This can control the cost of supply chain. मग याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय म्हटलंय परफॉर्मन्स मेजरमेंट मेजर व्हॉट इज स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट. स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट कुठली गोष्ट आहे ती पहिली मेजर करा. सो दॅट त्याच्यामुळे काय होणार आहे यू कॅन मॅनेज अँड इम्प्रूव्ह. कन्सिडर की परफॉर्मन्स इंडिकेटर टू मेजर द परफॉर्मन्स. सो की परफॉर्मन्स तुमचा कोणता आहे की कोणता परफॉर्मन्स महत्वाचा आहे तो काय करतो मला इंडिकेट करता येईल आणि त्याच्यावरती काय करता येईल लक्ष देता येईल. दिस कॅन कंट्रोल द कॉस्ट ऑफ सप्लाय चेन. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या सप्लाय चेनवरचे कॉस्ट कंट्रोल होण्यास मदत होईल. देन नेक्स्ट आहे त्यांनी म्हटलेलं कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. त्याच्यामध्ये काय म्हटलंय इन द प्रेझेंट इंडस्ट्रियल सिनेरिओ देर इज अ कीन कॉम्पिटिशन in the market. Increasing competition increase the cost and brings down the margins. Therefore, the only way out to maximize profit in such a situation is cost control and cost reduction. Profitability of an organization depends to a greater extent on cost control and cost reduction. काय म्हटलं profitability of organization depends on greater extent on cost control and cost reduction. It is an approach rather than a technique. It is achieved through a process of analytical appraisal of an aspects of the organization. त्याच्यामध्ये काय म्हटलंय इन द प्रेझेंट इंडस्ट्रियल सिनारिओ म्हणजे सध्याच्या इंडस्ट्रियल सिनारिओनुसार मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. इन्क्रीज द कॉम्पिटिशन. जर कॉम्पिटिशन वाढलं तर त्याचा इफेक्ट करणार आहे इन्क्रीज द कॉस्ट अँड ब्रिंग्स डाऊन द मार्जिन. सो कॉस्ट वाढणार आहे. जर कॉम्पिटिशन वाढलं तर कॉस्ट वाढणार आहे आणि कॉस्ट वाढली तर मार्जिन कमी होणार आहे. देअरफॉर द ओनली वे आउट टू मॅक्झिमाइज प्रॉफिट इन सच सिच्युएशन. जर अशा सिच्युएशनला जर तुमचं प्रॉफिट वाढवायचं असेल तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आता म्हटलं प्रॉफिट ऑफ अन ऑर्गनायझेशन डिपेंड्स ऑन ग्रेटर एक्सटेंट ऑन कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. सो कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन वरती तुमचं प्रॉफिट डिपेंड राहतं. जर कॉस्ट कंट्रोल झालं कॉस्ट रिडक्शन झालं तरच तुम्हाला प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये मिळू शकणार आहे. इट इज अन अप्रोच रादर दॅन अ टेक्निक्स. सो या टेक्निक व्यतिरिक्त अजून काय करता येईल इट इज अचीव थ्रू अ प्रोसेस ऑफ अनालिटिकल अप्रायझल ऑफ ऑल द एस्पेक्ट्स ऑफ ऑर्गनायझेशन. सो ऑर्गनायझेशन मध्ये कुठली गोष्ट किती महत्वाची आहे तेवढ्यावरतीच फक्त जर केंद्र लक्ष दिला किंवा त्याच्यावरतीच फक्त प्रयत्न केला कॉस्ट करण्याचा तर हा एक तुमचा कॉस्ट कंट्रोल साठी तुम्हाला खूप महत्वाचा पार्ट ठरेल.
आता त्याच्यामध्ये कॉस्ट कंट्रोल मध्ये मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, इट इज सिम्पली द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑफ ऑल द टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. Cost control is the procedure whereby actual returns are compared against the standard so that the waste can be measured and corrective action can be taken to correct the activities. Cost control is a process of regulating the activities in such a manner that various elements of cost remains within the limit. It is also called the process of utilization the available resources to maximum extent possible. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, आता कॉस्ट कंट्रोल मध्ये त्यांनी काय म्हटलंय, कॉस्ट कंट्रोल ही अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये वेस्टेजेस कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. कॉस्ट कंट्रोल इज द प्रोसेस वेअर ऍक्च्युअल रिझल्ट आर कम्पेअर्ड अगेन्स्ट द स्टँडर्ड. याच्यामध्ये काय केलं की ऍक्च्युअल रिझल्ट जे आहेत की काय आहेत आणि रियालिटी काय आहे हे की याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं जातं. त्याच्यामुळे काय करतं कळतं की एक्झॅक्ट वेस्टेजेस कुठे चाललेले आणि कुठे जास्त खर्च करण्याची गरज आहे आणि कुठे अवांतर खर्च केला जातो की जिथे खर्च करण्याची गरज नसताना सुद्धा हे कम्पेअर केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की एकतर वेस्टेजेस कमी होतं आणि दुसरी गोष्ट ज्या गोष्टीला खरंच खर्च करण्याची गरज आहे त्या ठिकाणी योग्य खर्च केला जातो. त्यालाच म्हटलं जातं कॉस्ट कंट्रोल. देन आता म्हटलेलं आहे कॉस्ट कंट्रोल प्रोसेस. आता कॉस्ट कंट्रोल प्रोसेस मध्ये द प्रोसेस ऑफ कॉस्ट कंट्रोल इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेप्स. आता काही स्टेप्स दिलेले आहेत की कॉस्ट कंट्रोल करण्याच्या काही प्रोसिजर दिलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड. सो पहिला स्टँडर्ड एक मेंटेन करा किंवा तो एस्टॅब्लिश करा. देन कम्पॅरिझन ऑफ ऍक्च्युअल विथ द स्टँडर्ड. सो आता आपण म्हटलं कॉस्ट कंट्रोल मध्ये की रियालिटी काय आहे आणि करंटली चाललेलं काय आहे. म्हणजे जे दाखवलं जातं की एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे, पेन बनवायचा आहे, तर पेन बनवण्यावरती सपोज 10 रुपये खर्च येतोय. ही झाली रियालिटी. पण 10 मधला रिअली किती खर्च त्याच्या होतो आणि किती खर्च वेस्टेज जातोय हे कम्पेअर करणं म्हणजे ऍक्च्युअल कम्पॅरिझन किंवा ऍक्च्युअल कॉस्टिंग म्हटलं जातं त्याला. सो म्हणून कम्पॅरिझन ऍक्च्युअल विथ द स्टँडर्ड. देन फाइंडिंग आउट डेव्हिएशन ऑफ ऍक्च्युअल फ्रॉम द स्टँडर्ड. फाइंडिंग आउट म्हणजे त्याच्यामधलं जे काही स्टँडर्ड काम चालू आहे की त्याच्यातलं खरंच कोणतं काम जास्त महत्वाचं आहे ते सिलेक्ट करून त्याच्यावरती डेव्हिएशन किती देता येतील हे पाहिलं जातं. देन टेकिंग करेक्टिव्ह मेजर्स. त्याच्यानंतर जसं की प्रत्येकाला मेजर मध्ये ठेवलं म्हणजे प्रत्येकाची मेजरमेंट ठरवली जाते की कोणत्या गोष्टीवर किती खर्च केला पाहिजे, कोणती गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे, कोणती गोष्ट कमी इम्पॉर्टंट असते, त्या पद्धतीने मेजर केलं जातं. आता इथे म्हटलंय कॉस्ट कंट्रोल प्रोसेस. कॉस्ट कंट्रोल प्रोसेसचे त्यांनी इथे काय दिलेले आहेत स्टेप्स दिलेले आहेत. फर्स्ट वन एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ स्टँडर्ड इन टू द सिस्टम. then comparison actual with the standard, then computation of variances and the review, then reporting of variances to the management, then investigation into causes of variances, then taking remedial actions. सो ही एक प्रोसेस झाली कॉस्ट कंट्रोलची. त्याच्यानंतर म्हटलं इम्पॉर्टंट कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. इम्पॉर्टन्स ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. मग याच्यामध्ये कॉस्ट रिडक्शन कॉस्ट अँड कॉस्ट रिडक्शनचे इम्पॉर्टन्स कोणते आहेत. तर फर्स्ट वन काय म्हटलं इम्पॉर्टन्स दिलेले बघा. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जेवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा योग्य वापर हा एक त्याचा इम्पॉर्टन्स आहे. देन इम्प्रुव्हमेंट ऑफ कॉम्पिटेटिव्ह पोझिशन. सो कंपनीच्या ऑर्गनायझेशनची कॉम्पिटेटिव्ह पोझिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत होते याच्यामुळे. देन फिक्सेशन ऑफ रिझनेबल प्राइसेस. सो तुम्हाला एक रिझनेबल प्राइसेस ठरवतात ह्याच्यामुळे कॉस्ट कंट्रोल किंवा कॉस्ट रिडक्शनमुळे. त्याच्यानंतर ब्राईटनिंग इमेज इन डोमेस्टिक अँड फॉरेन मार्केट. सो एका फॉरेन मार्केट किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये तुमची जी इमेज आहे प्रोडक्टची किंवा ऑर्गनायझेशनची ती ब्राईट करता येते. देन इम्प्रुव्हमेंट इन मेथड ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनच्या ज्या मेथड आहेत त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करता येते याच्यामुळे. देन इन्क्रीज इन इफिशियन्सी. सो तुम्हाला ऑर्गनायझेशनची किंवा प्रोडक्टची इफिशियन्सी ते वाढवता येते. देन इन्क्रीज इन रेट ऑफ रिटर्न. सो रेट ऑफ रिटर्न मध्ये तुम्हाला वाढ करता येते. देन हायर रिटर्न ऑन शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड जे आहेत त्याच्यामध्ये हायर रिटर्न तुम्हाला देता येतं त्यांना म्हणजेच डिव्हिडंड वगैरे. देन स्कोप फॉर एक्सपान्शन. सो तुम्हाला कंपनी वाढवण्यासाठी एक्सपान्शनसाठी स्कोप मिळतो याच्यामुळे. आणि इन्क्रीज क्रेडिट वर्दीनेस. आणि तुमचं क्रेडिट जे आहे मार्केटमधलं ते जास्त वाढतं. सो हे काही पॉइंट्स आहेत इम्पॉर्टंट ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. त्याच्यानंतर येतं कॉस्ट रिडक्शन. आता कॉस्ट रिडक्शन मध्ये काय म्हटलंय
Cost reduction is the process of reducing cost through improved design, better method, new layout, etc. It is a critical examination of various methods and procedure involved in. का म्हटलंय cost reduction is a process of reducing cost through कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय की अशी प्रोसेस की इम्प्रुव्हिंग डिझाईन इम्प्रुव्हमेंट किंवा बेटर मेथड चांगला मेथड वापरून किंवा न्यू लेआउट किंवा नवीन लेआउट बनवून तुम्हाला कॉस्ट कंट्रोल करता येऊ शकतं किंवा कॉस्ट रिड्यूस करता येऊ शकते. इट इज अ क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस मेथड्स अँड प्रोसिजर इन्व्हॉल्ड इन. हे काय आहे की एक एक्झामिनेशन आहे कसली व्हेरियस मेथड्स अँड प्रोसिजर इन्व्हॉल्व इन प्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असलेल्या प्रोसिजरची आणि काय म्हटलेलं आहे व्हेरियस मेथड्स जे काही मेथड्स तुम्ही यूज करताय की त्या प्रॉपर चालू आहे की नाही ह्याचं एक एक्झामिनेशन केलं जातं टू अचीव्ह रिडक्शन इन कॉस्ट की त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्ट रिडक्शन करता येते देन कॉस्ट रिडक्शन फाइंड आउट न्यू मेथड्स. कॉस्ट रिडक्शन मध्ये काय केलं जातं की नवीन मेथड्स फाइंड आउट केल्या जातात अँड टेक्निक्स सो दॅट द कॉस्ट इज रिड्यूस की ज्याच्यामुळे कॉस्ट कमी होऊ शकते. इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इफेक्टिंग इकॉनॉमी इन एक्सपेंडिचर. काय म्हटलं इट इज बेस्ड ऑन ॲझम्पशन. हे कशावरती बेस असतं की ॲझम्पशन दॅट देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इफेक्टिव्ह इकॉनॉमी इन एक्सपेंडिचर. सो त्याच्यामुळे याचं काय म्हटलंय की देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इफेक्टिव्ह इकॉनॉमी इन एक्सपेंडिचर. सो एक्सपेंडिचर मध्ये इफेक्टिव्ह इकॉनॉमी आणण्यासाठी इथे स्कोप मिळतो याच्यात. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस टू हॅव कंटिन्युअस इकॉनॉमी इन कॉस्ट. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे की ज्याच्यामुळे कंटिन्युअस इकॉनॉमिक इन कॉस्ट मध्ये जी कॉस्ट मध्ये जी इकॉनॉमी आहे ती कंटिन्यू राहते. देन द कॉस्ट रिडक्शन प्रोसेस. आता कॉस्ट रिडक्शन प्रोसेस मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी इट इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग स्टेप्स. त्याच्यामध्ये काही फॉलोइंग स्टेप्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे अनालायसिस. एव्हरी ऍक्टिव्हिटी वेदर इट इज द ऑफिस or factory or warehouse is analyzed separately. The analysis is done by asking questions and recording the answers given. By this process, the necessary data is collected and the new method are found to reduce cost. काय म्हटले एव्हरी ऍक्टिव्हिटी वेदर इट इज इन द ऑफिस और फॅक्टरी और वेअरहाऊस की वेअरहाऊस मधली किंवा ऑफिस मधली किंवा फॅक्टरी मधली प्रत्येक ऍक्टिव्हिटी इज अनालाइज सेपरेटली. इथे सेपरेटली अनालाइज केली जाते. The analysis is done by asking questions and recording the answers given. सो ही अनालिसिंग कशा पद्धतीने केली जाते तर काही क्वेश्चन विचारून किंवा जे काही तुम्ही आन्सर दिलेले आहेत ते रेकॉर्ड करून. बाय दिस प्रोसेस द नेसेसरी डाटा इज कलेक्टेड. याच्यातून काय केलं जातं की नेसेसरी डाटा जो गरजेचा डाटा आहे तो कलेक्ट केला जातो आणि त्याच्यातून काय केलं जातं न्यू मेथड्स फाउंड टू रिड्यूस कॉस्ट. सो कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी नवीन मेथड फाउंड केल्या जातात. देन म्हटलं गेलंय एक्झामिनेशन. मग एक्झामिनेशन मध्ये काय म्हटलं एक्झॅक्ट each and every activity analyzed in is examined to establish whether it is vital, secondary or unnecessary. Each and every activity analyzed is examined to establish whether it is vital, secondary or unnecessary. आता प्रत्येक जी ऍक्टिव्हिटी आपण अनालाइज केलेली आहे ते अनालाइज केल्यानंतर त्याला एक्झामाइन केलं जातं आणि एक्झामाइन मधून काय ठरवलं जातं की ती खरंच गरजेची आहे का म्हणजे ती आपण रेग्युलर यूज मध्ये आहे की सेकंडरी डाटा म्हणून यूज करणार ती नेसेसरी आहे की अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे किंवा अननेसेसरी प्रोसेस आहे. व्हायटल ऍक्टिव्हिटीज आर अब्सोल्युटली इसेन्शियल फॉर कंडक्टिंग द ऑपरेशन्स. व्हायटल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या खरंच इसेन्शियल आहेत कशासाठी की एखादा ऑपरेशन कंडक्ट करण्यासाठी. सेकंडरी ऍक्टिव्हिटीज आर नेसेसरी टू सपोर्ट द व्हायटल ऍक्टिव्हिटीज. सेकंडरी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या प्रायमरी ऍक्टिव्हिटीज म्हणजे व्हायटल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांना सपोर्ट म्हणून यूज करता येतात. and unnecessary activities do not contribute to performance of the activity. सो अननेसेसरी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करत नाहीत परफॉर्मन्स मध्ये. देअर फॉर सच ऍक्टिव्हिटीज शुड बी एलिमिनेटेड. त्याच्यामुळे अशा ऍक्टिव्हिटी आपण काढून टाकतो याच्यातून. देन म्हटलंय डेव्हलपिंग सोल्युशन. आफ्टर अनालायझिंग अँड एक्झामिनेशन एकदा अनालाइज झालं आणि एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर काय आहे ऑल पॉसिबल सोल्युशन आर डेव्हलप्ड इन टू एलिमिनेट द वेस्टेजेस अँड रिड्यूस कॉस्ट. हे सगळं एकदा अनालायझिंग झालं नंतर त्याचं एक्झामिनेशन झाल्याशिवाय काय करतं की पॉसिबल सोल्युशन डेव्हलप केले पाहिजेत आणि या पॉसिबल सोल्युशनमुळे काय होतं एलिमिनेट द वेस्टेजेस कमी केले जातील आणि कॉस्ट रिड्यूस केली जाईल. देन सिलेक्शन ऑफ सोल्युशन्स. Each solution developed is to be evaluated on the basis of various factors, namely comparing policies,
पर्सनल प्रेफरन्सेस अँड अदर सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. सो इथे म्हटलंय की तुम्ही 10-12 सोल्युशन काढलेत, पण कोणत्या सोल्युशनला, कोणत्या सिच्युएशनला कोणतं सोल्युशन यूज करता येईल किंवा कोणत्या पॉलिसीमध्ये, सपोज कंपनीची प्रत्येक डिपार्टमेंटची किंवा प्रत्येक प्लांटची वेगळी पॉलिसी असेल, तर कोणत्या पॉलिसीजला कोणतं सोल्युशन इफेक्टिव्ह ठरेल त्या पद्धतीने सिलेक्शन ऑफ सोल्युशन, त्या पद्धतीने इथे सोल्युशन सिलेक्ट करता येतं. देन ऑब्टेनिंग अग्रीमेंट. आफ्टर सिलेक्शन ऑफ सोल्युशन इट्स acceptable बाय ऑल द कन्सर्न पीपल शुड बी ऑब्टेन. सो एकदा का तुमचं सोल्युशन कन्फर्म झालं की ते त्या ठिकाणी काम करणाऱ्या किंवा कन्सर्न जे पीपल आहेत, त्या ठिकाणी जे काम करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांना ते मान्य आहे का. ऍक्सेप्टन्स ऑफ द सोल्युशन बाय ऑल द कन्सर्न पार्टीज इन्शुअर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम. आणि एकदा का ते कन्सर्न पीपल्सला किंवा कन्सर्न पार्टीला ऍक्सेप्ट झालं, इन्शुअर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन, तर मग त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करता येतं कशामध्ये, द कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम मध्ये. ओके. देन येतं टेक्निक्स ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शन आणि कॉस्ट कंट्रोल मधले टेक्निक्स कोणते आहेत, द व्हेरियस मेथड्स अँड टेक्निक्स इन्क्लूड. फर्स्ट वन आहे बजेटरी कंट्रोल, देन स्टँडर्ड कॉस्टिंग. सो तुम्हाला बजेट वरती कंट्रोल, त्यानंतर तुमचं स्टँडर्ड कॉस्टिंग की कसं, देन स्टँडर्डायझेशन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टचं स्टँडर्ड ठरवलं जातं. देन सिम्प्लिफिकेशन अँड व्हरायटी रिडक्शन. सो रिडक्शन मध्ये कोणकोणत्या व्हरायटीज तुम्हाला यूज करता येतील किंवा कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल. देन इम्प्रुव्हमेंट इन डिझायनिंग. सो डिझाईन मध्ये कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करता येईल. देन मटेरियल कंट्रोल. सो मटेरियल वरती कशा पद्धतीने, इन्व्हेंटरी वरती तुम्हाला कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल. देन लेबर कंट्रोल. लेबर वरती कशा पद्धतीने तुम्हाला कंट्रोल ठेवता येतो. ओव्हरहेड कंट्रोल. सो ओव्हरहेड्स वरचा कंट्रोल. देन प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल. प्रोडक्शन प्लॅनिंग बनवताना कोणकोणत्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवता येईल. मार्केट रिसर्च वरती तुम्हाला जो येणारा खर्च आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने कंट्रोल ठेवता येईल. देन प्लॅनिंग अँड कंट्रोल ऑफ फायनान्स. सो फायनान्सचं कंट्रोल ऑफ फायनान्स. सो फायनान्स वरती तुम्हाला काय, फायनान्स रिलेटेड कसं प्लॅनिंग करता येईल किंवा त्याच्या व्ह्यूवरती कशा पद्धतीने कंट्रोल ठेवता येईल हे पाहिलं जातं टेक्निक्स मध्ये. देन कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. सो कॉस्टचं तुम्हाला बेनिफिट काय काय, कॉस्ट रिडक्शनचा किंवा कॉस्ट वाढवण्याने काय काय बेनिफिट होणार आहे त्याचं अनालिसिस येतं करता. देन ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन. जर ऍक्सिडेंटली एखाद्या ठिकाणी जास्त कॉस्टची गरज आली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने कॉस्ट कंट्रोल करता येईल. देन फॅक्टरी ऑटोमेशन. फॅक्टरीमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज जर करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने कॉस्ट कंट्रोल होईल. अँड देन मॅनेजमेंट ऑडिट. मॅनेजमेंट ऑडिट नुसार कोणत्या ठिकाणी कॉस्ट कंट्रोल करता येईल. सो ह्या काही टेक्निक्स आहेत कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शनच्या. त्याच्यानंतर येतं डिस्टिंग्विश बिटवीन कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन मधले डिस्टिंग्विश दिलेलं आहे. कॉस्ट कंट्रोल मध्ये काय म्हटलंय, इट अनालाइज ऍक्च्युअल रिझल्ट विथ एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स. ह्याच्यामध्ये कॉस्ट कंट्रोल मध्ये तुम्ही काय करता की ऍक्च्युअल रिझल्ट जे आहेत ते काय करता, अनालाइज करता की स्टँडर्डच्या कम्पेअरली ऍक्च्युअल रिझल्ट काय आहेत. आणि कॉस्ट रिडक्शन मध्ये इट फाइंड आउट न्यू वेज अँड मेथड टू सबस्टिट्यूट द ओल्ड. कॉस्ट कंट्रोल मध्ये काय करतात की नवीन जुन्या पद्धतींच्या जागी नवीन मेथड्स किंवा जुन्या मेथड्सच्या जागी नवीन मेथड्स इथे फाइंड आउट केल्या जातात की जेणेकरून कॉस्ट रिडक्शन होऊ शकतं. देन सेकंड म्हटलं अंडर दिस द व्हरायन्स अँड अप्रायझल अँड रिपोर्टेड बाय नेसेसरी ऍक्शन्स. काय म्हटलंय, या ठिकाणी काय केलं जातं की मेजर केले जातात जे काही अप्रायझल आहेत, व्हरायन्सेस आर अप्राइज, इथे मेजरमेंट केली जाते आणि त्याच्यानंतर नेसेसरी ऍक्शन कोणत्या आहेत त्याचा एक रिपोर्ट बनवला जातो. आणि देन अंडर दी स्टेप्स आर टेकन फॉर फर्दर मॉडिफिकेशन इन द मेथड. सो ज्या काही मेथड यूज करतोय आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मॉडिफिकेशन करता येईल हे याच्यात पाहिलं जातं. देन थर्ड काय म्हटलं, इट ट्रायज टू कीप द कॉस्ट इन लाईन विथ द स्टँडर्ड्स. तर तुम्हाला स्टँडर्ड्स मेंटेन करण्यासाठी कशा पद्धतीने कॉस्टची गरज आहे त्या पद्धतीने इथे कॉस्ट ट्रायज टू कीप द कॉस्ट लाईन. सो कॉस्ट लाईन त्या पद्धतीने ठेवली जाते. आणि याच्यामध्ये काय म्हणते, इज ट्रायज टू रिड्यूस कॉस्ट कंटिन्युअसली. सो याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉस्ट कशी रिड्यूस करता येईल हा विचार केला जातो. देन द इम्फॉसिस इज अ प्रेझेंट अँड पास्ट बिहेवियर ऑफ कॉस्ट. याच्यामध्ये प्रेझेंट आणि पास्ट बिहेवियर कॉस्ट मधला जो आहे तो कम्पेअर केला जातो. आणि इथे म्हटलंय द इम्फॉसिस इज अ प्रेझेंट कॉस्ट अँड लार्जली ऑन फ्युचर कॉस्ट. याच्यामध्ये प्रेझेंट कॉस्ट तर पाहिली जाते पण जास्तीत जास्त फ्युचर कॉस्ट वरती जास्त भर दिला जातो, किती कशी कमी करता येईल. देन इट हॅज लिमिटेड
ऍप्लिकेशन, याच्यामध्ये काही ऍप्लिकेशन आहेत जे लिमिटेड आहेत, आणि इथं म्हटलं इट हॅज युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. हा जो आहे युनिव्हर्सल किंवा ग्लोबल ऍप्लिकेशन आहे. देन इट ट्रायज टू अचीव द बेस्ट रिझल्ट ऍट लिस्ट कॉस्ट. इथे कमीत कमी कॉस्ट मध्ये चांगला रिझल्ट मिळवणं हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणा. आणि इथे ट्रायज टू सोर्स अ लोवेस्ट कॉस्ट बाय मेकिंग चेंजेस. सो कमीत कमी कॉस्ट मध्ये कशा पद्धतीने चेंजेस करता येतील याचा विचार इथे केला जातो. देन इट इज अ प्रिव्हेंटिव्ह फंक्शन. हे एक प्रिव्हेंटिव्ह फंक्शन आहे आणि इट इज अ करेक्टिव्ह फंक्शन. कॉस्ट रिडक्शन करेक्टिव्ह फंक्शन आहे. आणि कॉस्ट कंट्रोल मध्ये काय म्हटले, इट लॅक्स डायनॅमिक अप्रोच. याच्यामध्ये डायनॅमिक अप्रोच लॅक्स डायनॅमिक अप्रोच. सो याच्यामध्ये कमी डायनॅमिक अप्रोच असतात आणि इट एम्स अ कंटिन्युअस इकॉनॉमी इन कॉस्ट. आणि याच्यामध्ये याच्या कॉस्टमध्ये कंटिन्यू इकॉनॉमी असते. अशा 8 डिस्टिंग्विश तुम्हाला दिलेली आहेत. त्याच्यानंतर म्हटलंय कॉस्ट कंट्रोल इन इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. कॉस्ट कंट्रोल इन इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. सो प्रत्येक सेपरेट एलिमेंट वरती कशा पद्धतीने कॉस्ट कंट्रोल केलं जातं. सगळ्यात आधी आपण घेऊयात रॉ मटेरियल. मग रॉ मटेरियल वरती कशा पद्धतीने कॉस्ट कंट्रोल केले जाते. द एफिशियन्सी यूज ऑफ मटेरियल इज वन ऑफ द कॉजेस इन्क्रीज कॉस्ट. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावरती जास्त खर्च होतो अशी गोष्ट कोणती आहे, तर ती आहे रॉ मटेरियल. वेस्टेज थ्रू पुअर कंट्रोल अँड डिझाईन मस्ट बी कंट्रोल. मटेरियल आर वेस्टेड इन फॉलोड वेज. सो बऱ्याच वेळा काय होतं की ह्याच्यामध्ये मटेरियल वेस्टेज जाण्याचे भरपूर रिझन्स असतात. मग त्यातले काही रिझन्स खाली दिलेले आहेत. ऑफकट्स, ब्रेकेज, फुटण्यामुळे, देन कॉन्टॅमिनेशन, inefficient storage, poor workmanship, low quality, pile ferrage आणि ऍब्सोलन्सेस. सो हे काही रिझन्स दिलेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रेकेज आहे, इनइफिशियंट स्टोरेज आहे, पुअर वर्कमॅनशिप आहे, लो क्वालिटी आहे, की या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की रॉ मटेरियलचं वेस्टेजेस वाढतं. इफिशियंट वर्किंग मेथड कॅन कंट्रोल द मटेरियल कॉस्ट. मग ह्याच्यामध्ये जर इफिशियंट वर्किंग मेथड असेल तर त्याच्यामुळे काय होतं की मटेरियल कॉस्ट जी आहे ती कंट्रोल केली जाऊ शकते. रॉ मटेरियल कन्स्टिट्यूट 60 to 80% ऑफ टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट वरची 60 to 80% कुठे खर्च केले जाते, तर रॉ मटेरियल वरती. इट इज इसेन्शियल टू कीप द वेस्टेज विद इन द लिमिट्स. त्याच्यामुळे इथे गरज आहे की लिमिट्स कमी करण्या, सॉरी, वेस्टेजेस कमी करण्याचे. देन सेकंड वन येतं वेजेस. वेजेस मध्ये काय म्हटलंय, कॉस्ट कंट्रोल इज दिस एरिया डील्स विथ द डेव्हिएशन अरायझिंग बिकॉज ऑफ man hours per days as compared with actual. Labor cost increase because of higher pay, shortage working hours, and reduce output. Labor cost increases. लेबर कॉस्ट कशामुळे वाढते मग, तर काय म्हटलं, बिकॉज ऑफ हायर पे, की एकतर जास्त पे केलं जातं. सेकंड थिंग, शॉर्टर वर्किंग अवर्स, की कमीत कमी वर्किंग अवर्स, कमी कमी वेळेमध्ये कामाचा वेळ कमी असल्यामुळे, अँड रिड्यूस आउटपुट. आणि आउटपुट कमी केल्यामुळे सुद्धा लेबर कॉस्ट जी आहे ती वाढते. सो हे म्हटलंय की त्याच्यावरती जर तुम्हाला कंट्रोल ठेवायचं असेल तर कॉस्ट कंट्रोल इज द एरिया ऑफ डील्स विथ डेव्हिएशन अरायझिंग बिकॉज ऑफ मॅनर्स डेज कम्पेअर्ड विथ द ऍक्च्युअल. सो जर तुम्ही ह्याच्यासाठी काय केलं जातं की ऍक्च्युअल किती गरज आहे, ऍक्च्युअली काम किती करतात लेबर, याचं कम्पॅरिझन केलं जातं. देन पॉवर अँड फ्यूल. पॉवर अँड फ्यूल मध्ये काय म्हटलंय, इट इव्हॅल्युएट्स द consumption of power and fuel with the standard consumption. The variances are analyzed and the remedial action is taken. आता आपण एनर्जी मध्ये पाहिलं होतं, एनर्जी कंट्रोल वरती, त्याच्यामध्ये काय म्हटलं, इट इव्हॅल्युएट द कन्झम्पशन ऑफ पॉवर अँड फ्यूल विथ द स्टँडर्ड कन्झम्पशन. सो इथे काय केलं की तुमचं खरंच जेवढं वाचायला पाहिजे तेवढं वाचतं की नाही फ्युअल आणि पॉवर, ते चेक केलं. द व्हरायन्सेस आर अनालाइज अँड रिमिडियल ऍक्शन्स टू टेकन. सो याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ते अनालाइज केलं पाहिजे की जेवढं गरजेचं आहे तेवढं वाचतंय की नाही किंवा नाही, आणि मग त्याला अनालाइज करून त्याच्यावरती रिमिडियल ऍक्शन टेकन, तुम्हाला काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. देन स्टोअर अँड स्पेअर पार्ट्स. It compares the actual consumption with the standard to find out under overutilization of stores and spare parts. It compares the actual consumption with the standards to find out under overutilization of stores and spare parts. काय म्हटलं, इट कम्पेअर द ऍक्च्युअल कन्झम्पशन. याच्यामध्ये ऍक्च्युअल कन्झम्पशन कम्पेअर केलं जातं स्टँडर्ड सोबत. कशासाठी, टू फाइंड आउट अंडर ओव्हर युटिलायझेशन ऑफ स्पेअर्स अँड पार्ट्स, की तुमचा स्पेअर अँड पार्टचा
कमी किंवा जास्त वापर तर होत नाही ना, हे काय केलं होतं फाइंड आउट करण्यासाठी ॲक्चुअल आणि स्टँडर्ड जे काही अझम्पशन आहे, कन्झम्पशन आहे, ते कंपेअर केलं जातं. देन आहे तर ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्समध्ये त्यांनी काय म्हटलंय, "द एम्फासिस इज ऑन बेटर रिकव्हरी ऑफ overheads. The aim is to maximize the available resources and improve the utilization of critical campus." काय म्हटलंय? To emphasis is on better recovery of overheads. आता ह्याच्यामध्ये घडले इम्फासिस द बेटर रिकव्हरी ऑफ ओव्हरहेड. सो ओव्हरहेडचं चांगल्या पद्धतीने रिकव्हरी करता येईल ही गोष्ट पाहणे. देन द एम इज टू मॅक्झिमाइज द अवेलेबल रिसोर्सेस. सो आपल्याकडे असलेले रिसोर्सेस जास्तीत जास्त कसे इम्प्रूव्ह करता यूज करता येईल, युटिलाइज करता येतील. अँड देन आणि इम्प्रूव्ह युटिलायझेशन ऑफ क्रिटिकल इनपुट्स. आणि जे काही क्रिटिकल इनपुट्स आहेत त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट कशी इनपुट्स आहेत त्याची इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल हे पाहिलं जातं ओव्हरहेड्समध्ये. Then the consideration in cost reduction. Following points should be given consideration before implementation of cost reduction. So खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत जे गिवन कन्सिडरेशन फॉर इम्प्लिमेंटेशन कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम. सो जे कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंटेशन करतात तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन दिले, इट मस्ट बी अप्रोप्रिएट टू द ऑर्गनायझेशन. काय म्हटले? इट मस्ट बी अप्रोप्रिएट टू द ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये फर्स्ट वन काय म्हटलंय, ते ऑर्गनायझेशनसाठी योग्य असलं पाहिजे. इट मस्ट बी अप्रोप्रिएट टू द ऑर्गनायझेशन म्हणजे ते ऑर्गनायझेशनसाठी योग्य असलं पाहिजे. देन इट मस्ट बी प्रॉपरली प्लॅन. ते प्रॉपरली प्लॅन केलेलं असलं पाहिजे. देन इफेक्ट अँड रिझल्ट शुड बी मॉनिटर्ड पिरियडिकली. आणि त्याच्याकडे जे काही इफेक्ट किंवा रिझल्ट येणार ते पिरियडिकली काय केलं पाहिजे, मॉनिटर केले पाहिजेत. त्याने म्हटलं नेचर अँड पर्पज ऑफ द प्रोग्राम शुड बी एक्सप्लेन टू द एम्प्लॉईज. त्याच्यानंतर त्या जे काही प्रोग्राम रिड्यूस कॉस्ट रिडक्शनचे जे काही प्रोग्राम करणार आहोत त्याचं नेचर आणि पर्पज जे आहेत ते तुमच्या एम्प्लॉईजला एक्सप्लेन केले पाहिजेत. देन ऑपरेशन ऑफ द प्रोग्राम शुड बी कम्युनिकेटेड टू ऑल. आणि जे काही तुम्ही करणार आहात ते सगळ्यांशी कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. देन रिल्युक्टन्स ऑफ मॅनेजर शुड बी रिकॉग्नाइज. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलं की मॅनेजरला कोणती गोष्ट नको आहे ते ओळखलं पाहिजे. देन पर्सनल बेनिफिट्स ऑफ द प्रोग्राम शुड बी एक्सप्लेन टू ऑल. त्याच्यानंतर काय, ह्याचे पर्सनल बेनिफिट्स काय होणार आहेत ते सगळ्यांना एक्सप्लेन केले पाहिजेत. देन असेसमेंट सिस्टम शुड बी अंडरस्टूड बाय ऑल. त्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही असेसमेंट करणार आहात ते सगळ्यांना समजवलं पाहिजे. देन इट शुड नॉट हॅव एनी अनडिझायरेबल इफेक्ट ऑन आउटसाइडर. त्याचा बाहेरच्या कोणावरती काही इफेक्ट होणार नाहीये याची खात्री केली पाहिजे. देन द प्रोग्राम इज विदिन द स्टँडर्ड अँड रेग्युलेशन्स. स्टँडर्ड रेग्युलेशन, जो काही प्रोग्राम तुम्ही करणार तो स्टँडर्ड आणि रेग्युलेशन्सच्या अंडर असणं गरजेचं आहे. देन नेसेसरी कॉस्ट शुड बी आयडेंटिफाईड अँड कंट्रोल. सो नेसेसरी कॉस्ट कुठली आहे ती ओळखून त्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. देन कॉस्ट रिड्युसिंग कॅम्पेन शुड बी इंट्रोड्यूस. त्यानंतर कॉस्ट रिडक्शन साठी कॅम्पेन तुम्हाला इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. आणि देन लास्ट वन म्हटलं द मॅनेजर मस्ट टेक पॉझिटिव्ह डिसिजन टू रिड्यूस कॉस्ट. त्यानंतर कॉस्ट कमी करण्यासाठी मॅनेजरने पॉझिटिव्ह डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे प्रोडक्ट लाईफ सायकल. प्रोडक्ट लाईफ सायकल मध्ये इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे, द प्रोडक्ट पासेस थ्रू डिफरंट फेजेस ऑफ इट्स लाईफ सायकल. सो प्रोडक्टची लाईफ जे आहे किंवा प्रोडक्टची लाईफ सायकल जी आहे ही खूप साऱ्या फेजेस मधून पास होत आहे. देस फेजेस आर कॉल्ड स्टेज इन द लाईफ सायकल ऑफ द प्रोडक्ट. त्या फेजेसला काय म्हटलं जातं, स्टेजेस इन द लाईफ सायकल ऑफ द प्रोडक्ट. दे स्टेजेस आर शोन बिलो. मग ते स्टेजेस जे आहेत ते दिलेले आहेत खाली. फर्स्ट वन दिले इंट्रोडक्शन. At this stage, the product is placed in the market and the consumer acceptance and awareness are minimum. काय म्हटलंय, at this stage, the product is placed in the market and the consumer acceptance and awareness are minimum. याच्यामध्ये the stage is product placed in the market. फर्स्ट वन तुम्हाला तो प्रोडक्ट मार्केटमध्ये प्लेस करणं गरजेचं आहे. अँड द कन्झ्युमर ऍक्सेप्टन्स अवेअरनेस आर मिनिमम. त्याच्यानंतर तुम्हाला मिनिमम कन्झ्युमरचा ऍक्सेप्टन्स आणि अवेअरनेस किती आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. द कॉस्ट ऑफ प्रमोशन विल बी व्हेरी हाय. त्याच्यानंतर त्याच्या प्रमोशन वरती तुम्हाला खूप जास्त कॉस्ट खर्च करणं गरजेचं आहे. सेल्स रेव्हेन्यू विल बी लो अँड प्रॉफिट विल बी प्रोबॅबली निगेटिव्ह. काय म्हटलंय, सेल्स रेव्हेन्यू विल बी लो
सो याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्या वेळेला तुम्ही नवीन एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवाल तेव्हा कदाचित त्याला सुरुवातीला कस्टमरचा किंवा कन्झ्युमरचा रिस्पॉन्स जो आहे तो कमी मिळेल. आणि त्याच्यात तुम्ही काय करणार, तुम्ही तुमच्या प्रमोशनवरती खूप कॉस्ट खर्च कराल, पण त्याचा परिणाम काय होणार, सेल्स रिव्हेन्यू विल बी लो. त्याच्यामुळे तुमचं पण त्याचं सेल कमी होईल आणि सेल कमी झाल्यामुळे कदाचित तुमचं प्रॉफिट निगेटिव्ह होऊ शकतं. देन ग्रोथ. ॲट दिस स्टेज द प्रोडक्ट penetrates into the market, the sales increase because of the community efforts of the sales promotion, the product will start earning profit. त्याच्यानंतर सेकंड स्टेजला काय होतं की प्रोडक्ट पेनिट्रेशन इनटू द मार्केट, द सेल्स इन्क्रीज. त्याच्यामुळे नेक्स्ट स्टेजला कदाचित तुमचं सेल्स वाढू शकतं. कशामुळे? बिकॉज ऑफ कम्युनिटी एफर्ट्स ऑफ द सेल्स प्रमोशन. तुम्ही सेल्स प्रमोशन वरती घेतलेल्या एफर्ट्समुळे तुमचं सेल वाढेल आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे की तुमचं अर्निंग प्रॉफिट अर्न व्हायला सुरुवात होणार आहे. Then maturity. At this stage, the product reaches such a stage at which sales resize the exponentially. The sales after the stage decline. The period of this stage depend on the ability of the firm to promote sales by means of market segmentation and new customers. Profit declines because of increasing number of competitors. At this stage, there is no improvement in the product, but the changes in selling efforts are most common. नंतर काय होईल की जसं तुमचं मार्केटमध्ये नाव व्हायला लागलं तर तुम्हाला कॉम्पिटिटर्स वाढतील. कॉम्पिटिटर वाढले तर तुमच्या प्रॉफिटमध्ये त्याचा इफेक्ट होणार आहे. प्रॉफिटमध्ये जरी इफेक्ट झाला तरी काय म्हटलं, ऍट दिस स्टेज देर इज अ नो इम्प्रुव्हमेंट इन द प्रोडक्ट. तुम्ही प्रोडक्टमध्ये याच्या सिच्युएशनला तुम्ही प्रोडक्टमध्ये इम्प्रुव्हमेंट करणार नाही, पण तुमचे सेलिंग एफर्ट जे आहेत ते काय करणार तर ते चेंज करणार आहेत. ओके. देन सिच्युएशन स्टेज. ऍट दिस स्टेज द सेल्स डिक्लाइन ॲब्सोल्युटली and the product is substituted by the better products in the market. The company may incur losses. त्याच्यानंतर काय होईल की तुमचं हळूहळू तुमचे सेल्स कमी व्हायला लागेल आणि तुमचा प्रोडक्ट जो आहे तो मार्केटमधल्या काही प्रोडक्टच्या यादीतून कमी व्हायला लागेल आणि त्याचा काय इम्पॅक्ट होणार तर इन्कर लॉसेस, तुमच्या कंपनी लॉस होण्याची शक्यता आहे. आणि देन म्हटलं डिक्लाइन स्टेज. At this stage, the sales decline absolutely as the product is substituted by the better products in the market. The company may incur losses. And at this stage, sales decline absolutely. ह्या स्टेजला तुमचा सेल्स पूर्णपणे कमी झालेला असेल. ॲट द प्रोडक्ट इज सबस्टिट्युटेड बाय द बेटर प्रोडक्ट इन द मार्केट. चांगल्या प्रोडक्टच्या लिस्टमधून तुमचं प्रोडक्ट निघून गेलेलं असेल आणि तुम्हाला इथे लॉसेस सहन करावे लागतील. आता फीचर्स ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. प्रोडक्ट लाईफ सायकलचे फीचर्स काय आहेत? Following are the main features. A product passes through the cycle within includes various stages via introduction, growth, maturity, decline and deletion. ह्या काही स्टेजेस मधून इथं तुमचा प्रोडक्ट ह्या प्रत्येक स्टेज मधून बाहेर पडतो. सो म्हणून हा एक त्याचा फीचर आहे. देन थ्रू आउट द प्रोडक्ट सायकल कॉस्ट रिव्हेन्यू अँड प्रॉफिट फॉलो प्रेडिक्टेबल कोर्स. याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये कॉस्ट रिव्हेन्यू अँड प्रॉफिट या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो केल्या जातात. देन प्रॉफिट पर युनिट व्हरायज डिफरंट स्टेजेस. प्रॉफिट पर युनिट जे आहे तो प्रत्येक स्टेजला वेगळा असू शकतो. इट इज अ मोर ऍट अ डेव्हलपमेंट स्टेज अँड लेस ऍट डिक्लाइन स्टेज. सो तुमच्या डेव्हलपमेंट स्टेजला तो जास्त असू शकतो, तर तुमचा ज्या वेळेला प्रोडक्टची व्हॅल्यू कमी होत जाईल त्या स्टेजला तुमचा तो कमी असू शकतो. अँड डिफरंट स्टेजेस पोजेस डिफरंट थ्रेट्स अँड ऑपॉर्च्युनिटीज. प्रत्येक स्टेजला तुम्हाला नवीन प्रॉब्लेम्स येतील आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा येतील. देन म्हटलंय डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजी ऍक्शन्स आर रिक्वायर्ड ऍट डिफरंट स्टेजेस. डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजी ऍक्शन्स आर रिक्वायर्ड ऍट डिफरंट. प्रत्येक स्टेजला वेगळी ऍक्शन घेण्याची तुम्हाला गरज पडते. अँड देन फंक्शनल एम्फासिस is to be given at different stages. At development stage, R&D is to be given more emphasis, whereas decline stage cost control is to be given emphasis. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी, ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, फंक्शनल एम्फासिस गिवन डिफरंट स्टेजेस. ऍट डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्टेजवरती खूप जास्त लक्ष देण्याचं गरज आहे. पण ज्या वेळेला तुमच्या डिक्लाइन स्टेजला असाल म्हणजे कंपनी कुठेतरी लॉस मध्ये जाते असं समजा, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्वाची स्टेप कोणती असेल तर तुमच्या कॉस्ट कंट्रोलवरती लक्ष केंद्रित करणं. त्याच्यानंतर प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्टिंग. आता प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्टिंग मध्ये त्यांनी काय म्हटलंय,
आता याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्टिंग इज अ टेक्निक्स विच टेक्स इन टू अकाउंट टोटल कॉस्ट ऑफ ओविंग अ फिजिकल assets ऑफ मेकिंग अ प्रोडक्ट ड्युरिंग इकॉनॉमिक लाईफ. द टर्म प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्ट हॅज बीन डिफाईन ॲज फॉलोज. आता खाली पद्धतीने त्याने डिफाईन केलेले आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, इट इन्क्लुड्स, याच्यामध्ये काय इन्क्लुड्स आहे, इन्क्लुड्स द कॉस्ट associated with acquiring, using, caring, and for and disposal of physical assets, including feasibility studies, research, design, development, production, maintenance, replacement, disposable, training, and operating cost generated by acquisition, use, maintenance, and replacement of permanent physical assets. सो जेवढे पण ऍसेट्स तुमचे प्रोडक्टच्या लाईफ सायकल मध्ये येतात, मग त्यांना मेंटेन करण्यापासून, त्याच्यावरती रिसर्च करण्यापासून, त्याचं केअरिंग करण्यापासून, ते सगळे याच्यामध्ये कव्हर होतात. ते काय म्हटलंय, द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इन्क्लूड द फॉलोविंग. तर वेगवेगळे एलिमेंट्स जे आहेत प्रोडक्ट लाईफ सायकलचे, ते खालील प्रमाणे आहे. प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्ट आर इन्कर्ड राईट फ्रॉम द डिसिजन स्टेज, सुरुवातीच्या डिसिजन स्टेज पासून थ्रू डेव्हलपमेंट टू मार्केट लॉन्च. त्यानंतर मार्केट ला लॉन्च होईपर्यंत जी काही डेव्हलपमेंट चालते ती सगळी स्टेज. देन प्रोडक्शन अँड सेल्स अँड विड्रॉल फ्रॉम द मार्केट. त्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन, सेल्स अँड withdrawal of the withdrawal of the market. In simple word, it includes cost over life cycle or of a product, such as includes the following elements. मग याच्यामध्ये त्या प्रोडक्ट, थोडक्यात प्रोडक्टची लाईफ सायकल असोपर्यंत त्याच्यावरती जेवढी पण कॉस्टिंग होते तर सगळ्याचं कंट्रोल तुमच्या याच्यात प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्टिंग मध्ये येतं. ते ऍक्विजिशन कॉस्ट याच्यातला फर्स्ट पार्ट. फॉर एक्झाम्पल, मग ऍक्विजिशन कॉस्ट म्हणजे काय, तर कॉस्ट ऑफ रिसर्च, cost of design, cost of testing production, cost of construction of or purchase of capital equipment. सो तुमच्या कॉस्ट रिसर्च वरती, डिझाईन्स वरती, टेस्टिंग प्रोडक्शन वरती, त्याने कन्स्ट्रक्शन आणि परचेस ऑफ कॅपिटल इक्विपमेंट वरती जे काही कॉस्ट आहेत त्याला म्हटलं तर एक्विजिशन कॉस्ट. आता त्याच्यामध्ये देन बी बी काय आहे, ट्रान्सपोर्टेशन अँड हँडलिंग कॉस्ट ऑफ इक्विपमेंट, कॅपिटल इक्विपमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड हँडलिंग कॉस्ट. देन मेंटेनन्स कॉस्ट ऑफ कॅपिटल इक्विपमेंट. Then operation cost, training cost, cost of holding inventories, cost of purchasing and any technical data, retirement and disposable cost, and end of life of the capital equipment life. सो हे सगळे कॉस्टिंग आहेत, हे तुमचे येतात. यालाच म्हटलं तर तुमचं काय, फॉलोइंग एलिमेंट्स, हे सगळे तुमचे एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर येतं कॅटेगरी ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. प्रोडक्ट लाईफ सायकलची कॅटेगरी कोणती येतं, फर्स्ट आहे इनिशियल कॉस्ट. सुरुवातीला इनिशियल कॉस्ट. इनिशियल कॉस्ट मध्ये मग काय काय येतं, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, देन डिझाईन स्पेसिफिकेशन, मॅन्युफॅक्चरिंग, देन येतं क्वालिटी कंट्रोल अँड टेस्टिंग, डिझाईन मॉडिफिकेशन, देन रिक्वायरमेंट अँड ट्रेनिंग ऑफ ऑपरेशन स्टाफ अँड मेंटेनन्स इंजिनियर. इफ द ऍसेट्स इज परचेस फ्रॉम सप्लायर, जर तुम्ही सप्लायर कडून असेट परचेस करत असाल तर खाली ऍक्विजिशन, इन्स्टॉलेशन, त्याला ऍक्विजिशन वरती त्याचं इन्स्टॉल करण्यासाठी त्याला कमिशन म्हणून, ऑप्टेनिंग स्पेअर्स, त्याच्यासाठी लागणारे स्पेअर्स यूज करण्यासाठी, देन रिक्वायरमेंट अँड ट्रेनिंग ऑपरेशन्स ऑफ द मेंटेनन्स इंजिनियर, जे काही इंजिनियर त्याचा मेंटेनन्स ठेवणार आहे त्यांच्या ट्रेनिंग वरती येणारा खर्च. ते परचेस अँड ऑक्झिलरी मेंटेनन्स इक्विपमेंट, आणि त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी जे काही इक्विपमेंट लागणार आहे त्याच्यावरचा खर्च, हे येतं तुमचं इनिशियल कॉस्ट मध्ये. देन येतं ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग मटेरियल काय येतं ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये, तर डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, टूल्स, कॉस्ट ऑफ सपोर्ट सर्व्हिसेस. तो एखादा प्रोडक्ट किंवा एखादी मशिनरी हँडल करण्यासाठी लागणारे इनडायरेक्ट मटेरियल, त्याच्यावरती लागणारे टूल्स, कॉस्ट ऑफ सपोर्ट सर्व्हिसेस, त्यासाठी लागणारे सपोर्ट सर्व्हिसेस सच ॲज मटेरियल हँडलिंग, मग त्याच्यात मटेरियल हँडलिंग असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, आणि कॉस्ट ऑफ ट्रेनिंग ऑफ न्यू स्टाफला देणारे ट्रेनिंग, हे सगळे येतं ऑपरेशनल कॉस्ट मध्ये, ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये. देन येतं डिस्पोजेबल कॉस्ट. डिस्पोजल कॉस्ट मध्ये मग काय येतं, तर इट इज अ सिग्निफिकंट फॉर अ फिक्स असेट बिकॉज द फिक्स असेट हॅज टू डिमॉलिश ऑर रिमूव्ह. फिक्स कॉस्ट जे आहे, फिक्स असेट जे आहे ते तुम्ही डिमॉलिश करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता. दिस कॉस्ट इज ऑफसेट बाय द अमाऊंट रिसिव्ड ऑर डिस्पोजल ऑफ द असेट्स. दिस कॉस्ट इज ऑफसेट बाय द अमाऊंट रिसिव्ड ऑन द डिस्पोजल ऑफ द असेट्स. सो ही अमाऊंट अशी आहे की जी असेट्स डिस्पोजल करण्यासाठी रिसिव्ह केली जाते, त्याला म्हटलं ते डिस्पोजल कॉस्ट. त्याच्यानंतर येतं ऑप्टिमायझेशन ऑफ प्रोडक्ट ऑर प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्ट. त्याच्यामध्ये मग काय म्हटलेलं आहे बघा,
त्याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रोडक्ट लाईफ सायकल कॉस्टिंग शुड बी टेकन इन टू अकाउंट विथ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अप्रायझल. सो तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अप्रायझल मध्ये खरंच प्रोडक्ट लाईफ सायकलसाठी तुम्हाला किती महत्व द्यावं लागणार आहे किंवा किती गरजेचं हे पाहिलं जातं. फॉर ऑप्टिमायझेशन ऑफ लाईफ सायकल कॉस्ट फॉर द कॅपिटल असेट्स इट इज नेसेसरी टू असेट्स व्हॉट कॅपॅसिटी. आता तुम्हाला ऑप्टिमायझेशन ऑफ लाईफ सायकल ऑफ कॉस्ट फॉर द कॅपिटल असेट, कॅपिटल असेट मध्ये तुम्हाला लाईफ सायकल कॉस्टचं किती यूज करायचं आहे ते जर फाइंड आउट करायचं, इट इज नेसेसरी टू असेस व्हॉट कॅपॅसिटी. मग त्यासाठी तुम्हाला हे असेसमेंट करणं गरजेचं आहे की त्याची कॅपॅसिटी किती आहे किंवा और क्वालिटी ऑफ कॅपिटल असेट्स आर रिक्वायर्ड अँड देअर कॉस्ट. सो त्याची क्वालिटी ऑफ कॅपिटल असेट्सची क्वालिटी किती आहे आणि किती तो कॉस्ट त्याच्यावरती देणं गरजेचं आहे. इट इज नेसेसरी टू क्वांटिफाय अदर लाईफ सायकल कॉस्ट. किंवा तुम्हाला काय करावं लागेल की बाकीच्या लाईफ सायकल कॉस्ट आहेत त्याची क्वांटिटी मोजायला लागेल इन ऍडिशन टू द परचेस कॉस्ट. सो तुम्हाला थोडक्यात तुम्हाला जे तुम्ही बनवणार आहात त्याच्यापेक्षा तुम्हाला परचेस करणाऱ्या कॉस्ट वरती किती द्यावं लागेल, सो याचं कंपॅरिझन करावं लागेल. सो अशा पद्धतीने तुमचं हा फर्स्ट युनिट जो होता तो इंट्रोडक्शन टू स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हा संपलेला आहे. ओके, याच्यातले डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स, थेअरी क्वेश्चन्स आहेत. सो एक काम करा, हे जे सुरुवातीचे 3 क्वेश्चन आहेत, व्हॉट इज स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, व्हॉट आर इट्स ऑब्जेक्टिव्ह, हा एक. सेकंड, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट, हा एक. अँड थर्ड वन, डिस्टिंग्विश बिटवीन ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. हे 3 जे आहेत हे तुमच्या असाइनमेंटसाठी घ्या आणि असाइनमेंट जी आहे ती कॉलेजच्या ईमेल आयडी वरती मेल करा. हे 3 क्वेश्चन जे सिलेक्ट केलेले 3 क्वेश्चन आहेत ते तुमच्या असाइनमेंटसाठी राहतील. ओके, आता आपण म्हटल्याप्रमाणे कॉस्टिंग मधला हा जो फर्स्ट चॅप्टर होता तो पूर्णपणे थिअरॉटिकल होता आणि नेक्स्ट चॅप्टर जो असणार आहे आपला तो पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे. ओके, तर त्या पद्धतीने आपण तयारीला लागूयात. आता आपण थांबूया तिथे.